हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण बफर सोल्युशन स्टार्ट केले बरोबर. मागच्या टॉपिकमध्ये बफर सोल्युशन तुम्ही बघितलं, नेमकं बफर म्हणजे काय ते सगळं डिस्कस केलं आहे. कोणाला काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंट करू शकता, ठीक आहे. आणि तो पार्ट जर बघितला नव्हता तो बघा, म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होतील, ठीक आहे. आता आपण इम्पॉर्टंट टॉपिक बनवतो म्हणजे बफर इक्वेशन. ओके, तुम्हाला हा 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. बफर इक्वेशनमध्ये तुम्हाला जर विचारलं की हँड-ब्रिज इक्वेशन पण त्याला म्हणतो किंवा बफर इक्वेशन पण त्याला म्हणतो. तुम्हाला सर्वांना माहिती की बफरचं काम काय होतं, बरोबर की नाही. म्हणजे जो काय करतो रिॲक्शनमध्ये pH चेंज होऊ देत नाही. इट रेड्यूस द pH, बरोबर की नाही. इथपर्यंत आलं. आता नेक्स्ट आहे तुमचा बफर इक्वेशनमध्ये आपण आता नेमकं कशाप्रकारे त्याचं इक्वेशन आहे हा तर तुम्हाला रट्टा करायचा नाही आहे, कारण की इक्वेशनचा पार्ट आहे, रट्टा करून चालणार नाही आहे. आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर आता स्टार्ट करूया. बघा, बफर इक्वेशनमध्ये काय त्यालाच तुम्ही काय म्हणता की हँड-ब्रिज इक्वेशन म्हणता, आणि ते कॅल्क्युलेट का होतं pH ऑफ द बफर सोल्युशनसाठी, ठीक आहे. आता नेमकं ॲसिडिक बफर तुम्हाला माहिती आहे, मी मागे सगळं समजवलं तुम्हाला की कुठल्या कुठल्या टाईपचे बफर असतात. एक तर ॲसिडिक असं म्हणजे तुमचं बेसिक बफर असतो, बरोबर की नाही. आपण बघतो की फॉर ॲसिडिक बफरसाठी काय होणार, रिॲक्शनमध्ये काय चेंजेस होतात ते बघणार आहे. ओके, स्टार्टिंग करण्याच्या आधी फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्लिअर्स तुम्ही तर मला विचारू शकतात, आणि इंस्टाला पण फॉलो करा. इंस्टा आय डी पण शीतलगिरी असेल. आणि जर व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. ओके, आता बघा ॲसिडिक बफर. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्ही जो वीक ॲसिड आहे, एक वीक ॲसिड तुम्ही घेणार आहे, बरोबर की नाही. म्हणजेच काय, ॲज वी नो दॅट ॲसिडिक बफर कंटेन द वीक ॲसिड इट्स साल्ट. लेट्स कन्सिडर वीक ॲसिड म्हणून तुम्ही काय घेतात, ॲसिटिक ॲसिड घेणार आहे, ठीक आहे. त्याची रिॲक्शन कशा प्रकारे होते ते बघून घेऊया, ठीक आहे. आता तुम्ही ॲसिडिक ॲसिड घेतला आहे, बरोबर. ॲसिडिक ॲसिडचं रिॲक्शन कशा प्रकारे होणार, तुमचं काय भेटणार आहे तुम्हाला. बिकरमध्ये घेतलं तुम्ही ॲसिडिक ॲसिड घेतला आहे, बरोबर, CH3COH. आता याचं क्लिवेज कशा प्रकारे होणार, म्हणजे कशा प्रकारे तो बॉन्ड ब्रेक करणार आहे की तुमचा एक CH3COH ॲसिड तुम्हाला भेटणार आहे, निगेटिव्ह चार्ज, बरोबर, आणि H+ तुमचा काय असणार, हायड्रोजन तुमचा पॉझिटिव्ह. या प्रकारे तुम्हाला भेटणार, एक प्रोटॉन भेटणार, तुमचं काय होणार आहे, या प्रकारे तुमचं काय होणार, तो डिसोसिएट होणार. म्हणजे तुम्ही सिंपल म्हणू शकता की डिसोसिएटचं काम करणार, ठीक आहे. रिॲक्शनमध्ये तुम्ही घेतला की CH3COH, यालाच तुम्ही काय कन्सिडर करणार आहे, A-, आणि ते तुम्ही इक्वेशनमध्ये टाकणार आहे. ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही हे टाकणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, CH3COHच्या ऐवजी काय करणार आहे तुम्ही, A ॲड करणार, ठीक आहे. म्हणजेच काय, H तुमचा A करतो आहे, इट गिव्स H+ आणि A-. तुम्ही काय केलं आहे, ॲसिडचं इथं काय यूज करणार आहे, तुम्ही काय यूज करताय, हा H तुम्ही घेतला आहे, आणि CH3COHच्या ऐवजी काय घेणार तुम्ही, A घेणार आहे. ओके, आणि त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर तुम्हाला काय H+ आणि A- या प्रकारे भेटतं आहे, बरोबर की नाही. A म्हणजेच काय तुम्ही कन्सिडर केलं आहे, CH3COH. इथपर्यंत आले. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार मग, आता सिंपल नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही सिंपल सांगू शकता की हे H म्हणजेच काय असणार तुमचा ॲसिड, आणि A म्हणजे काय असणार तुमचा साल्ट असणार आहे, ठीक आहे. आता जे तुम्ही ॲसिडिक बफर घेतला आहे, बरोबर की नाही, ॲसिडिक बफर कंटेन द वीक ॲसिड तुम्ही घेतला आहे, आणि तुम्ही साल्ट पण यूज करताय, बरोबर की NaCl वगैरे तुम्ही यूज करून ती रिॲक्शन वगैरे करताय. ओके, हे डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवलं आहे. हा तुमचा आता जो बेसिक पार्ट आहे, आपण जेव्हा इक्वेशन स्टार्ट होणार तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये समजवते, ठीक आहे. पण हे माहिती असणं गरजेचं आहे की काय नेमकं काय कशा प्रकारे रोल करतोय तो, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता बघ, व्हाय A इज रिप्रेझेंटेड ॲज अ साल्ट, ठीक आहे. म्हणजेच काय की ॲसिडिक बफर कंटेन द वीक ॲसिड साल्ट ऑफ विथ द स्ट्रॉंग बेस इफ इट टेक्स. एक्झाम्पल कुठलं गेलं, ॲसिडिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट घेतला आहे, बरोबर की नाही. रिॲक्शन ह्या प्रकार म्हणजे तो ब्रेकडाऊन होणार, CH3COH आणि तुमचा H+ भेटणार आहे, CH3COH, आणि तुमचं काय म्हणणार Na+, बरोबर. ह्या प्रकारे म्हणजेच काय, ह्या इक्वेशनमध्ये काय होतं की तुमचा जो ॲसिडिक ॲसिड आहे तो वीक ॲसिड आहे, बरोबर. म्हणजे हा काय करतो, पार्शियली फक्त डिसोसिएटचं काम करणार आहे. म्हणजेच काय की हा रिॲक्शन फर्दर रिॲक्शन विथ द डिप्रेस, म्हणजे जस्ट स्लो बाय डाऊन द तुम्ही काय करणार, साल्टची ॲडिशन करणार. म्हणजेच तुम्हाला जेव्हा साल्टची ॲडिशन जेव्हा तुम्ही करताय, म्हणजे NaCl म्हणजे तुम्ही साल्टची ॲडिशन, म्हणजे हा काय होणार, CH3COH, म्हणजे हा काय निगेटिव्ह चार्ज Na+, ठीक आहे, याच्यासोबत रिॲक्शन करणार आहे तो. ह्या प्रकारे तुम्हाला भेटणार आहे. म्हणजेच काय होणार, CH3CONA. मग पुन्हा काय होणार, मग तो साल्टचं काम करतो, बरोबर की नाही. हेन द मॅक्झिमम नंबर ऑफ द CH3COH, पुन्हा तो काय ना ह्या प्रकारे ब्रेकडाऊन होणार, ठीक आहे. म्हणजे अबो सोल्युशनमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, मग या प्रकारे पुन्हा रिॲक्शनमध्ये मिळणार आहे, ठीक. हा जर बेसिक पार्ट आहे, हे तुम्हाला विचारलं जाणार नाही, आपल्याला इक्वेशन बघायचं आहे, ठीक आहे. तुमचं माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं आहे, ठीक आहे. दॅट इज द
तुम्हाला एक भेटला तुम्हाला ॲसिडेट आयन भेटणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट. देन द रिॲक्शनमध्ये तुम्ही नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करणार, तो म्हणजेच काय HA इट गिव्ह H+ आणि Cl1. तुम्ही जे घेतलं आहे, आपण घेतलं मगाशी जे इक्वेशन घेतलं आहे ते घेतलं आहे, ठीक आहे. आफ्टर द अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन, तुम्ही लॉ ऑफ मास ॲक्शन जेव्हा ॲड करा म्हणजे तुम्हाला काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द H आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- वगैरे तुम्ही राईट डाऊन करा. म्हणजे K हा तुमचा काय कॉन्स्टंट आहे, इक्वल टू K इक्वल टू H+ करतं आहे आणि A- कॉन्सन्ट्रेशन, याला ब्रॅकेटला काय म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, बरोबर ना. H+ आणि A- आणि आपण HA दोघी झालेत, बरोबर. कारण की हा K इकडे गेला तुम्हाला काय HA भेटणार आहे, बरोबर ना. ह्या प्रकारे हा HA आपण इकडे आणतो रिॲक्शनमधला, ठीक आहे. हा HA लॉ ऑफ मास सेक्शन तुम्ही यूज करणार तेव्हा HA आणि ह्या प्रकारे रिॲक्शन भेटणार, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही काय करणार, हा K करतोय आणि हा काय करणार इंटू HA. हा तुमचा मॅथमॅटिकल पार्ट आहे, मला माहिती आहे की बाकीचे जर बायोचे स्टुडंट असतात त्यांना एवढं लक्षात येणार नाही. जस्ट इक्वेशन आहे, इक्वेशन थोडंसं तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलं तर लक्षात येईल. पहिले आपण काय केलं, सिम्पल काय केलं होतं आपण, जस्ट रिॲक्शनमध्ये काय केलं, HA घेतला H+ आणि A-, नंतर तुम्ही फक्त लॉ ऑफ मास ॲक्शन यूज केला आहे आणि लॉ ऑफ मास ॲक्शनमध्ये K इक्वल टू काय घेतलं तुम्ही H+ आणि A- घेतला, आपण HA घेतलं आहे, बरोबर की नाही. आता फक्त त्याला काय करणार, HAला आपण काय केलं वरती पाठवला, म्हणजे इथं पाठवला K जवळ, ठीक आहे. म्हणजे जो K इक्वल टू होता तो काय होणार इंटू होऊन जाईल, ठीक आहे. K इंटू HA कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA अपॉन A- म्हणजे इक्वल टू H+ आय. फक्त तुम्ही काय केलं आहे, फक्त इथं फक्त काय करताय तुम्ही, हा HA तुम्ही इकडे टाकला म्हणजे इंटू झाला आणि हा तुमचा A- जसा तसा आणि इक्वल टू काय होऊन जाईल तुमचा हा H+. ही तुमच्या नेक्स्ट स्टेपमध्ये मी तुम्हाला जे आता दाखवली त्या स्टेपमध्ये ह्या प्रकारे बदल होणार, ठीक आहे, चेंजेस होणार. म्हणजे तुम्ही त्याला वी कॅन राईट, तुम्ही ह्या प्रकारे पण राईट करू शकता की HA इक्वल टू सिम्युलर आहे ना, की इक्वल टू या साईडला लिहिला का ह्या साईडला सिम्युलर दिसतं आहे की नाही. ओके, फक्त तुम्ही ह्या काय करणार आहे राईट करणार, ठीक आहे. नाव द ऑलरेडी सी दॅट, तर तुम्हाला माहिती की HA म्हणजे तुम्ही काय घेतलं ॲसिड माहिती तुम्हाला आणि A- म्हणजेच काय तुमचा साल्ट असणार आहे, बरोबर. त्या इक्वेशनला आपण काय करणार आहे, फक्त हे जे ॲसिड आणि साल्ट आहे तिथं आपण काय करणार आहे यूज करणार आहे, ठीक आहे. म्हणजे जिथं तुमचा H+ झाला हा K, बरोबर. HA म्हणजेच काय सांगितलं तुम्ही ॲसिड, तो यूज केला आणि A- म्हणजे काय साल्ट, तो तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट लिहिला आहे. ओके, आता दोघी साईडला आपण टेकिंग द लॉग ऑन बोथ साईड, दोघी साईडला आपण काय करणार आहे लॉग यूज करणार आहे, ठीक आहे. आता लॉग यूज केल्यानंतर काय होईल मग मायनस लॉग, तुम्हाला तर रूल माहिती आहे, मायनस लॉग H+ इक्वल टू मायनस लॉग K या पूर्ण ब्रॅकेटला केला आहे. आता आपण काय करणार सेपरेट करणार, Kला पण सेपरेट करणार आणि ॲसिड साल्टला पण सेपरेट करणार, म्हणजे प्रत्येकाला आपण काय करणार लॉग लावून देणार, ठीक आहे. म्हणजेच काय मायनस लॉग ऑफ H+ इक्वल टू मायनस लॉग K घेतला, बरोबर की नाही. आणि हे मायनसच साईन आहे, ओके. मायनस लॉग ऑफ काय होणार आहे ॲसिड अपॉन साल्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट, ठीक आहे. आता तुम्ही काय करणार मग नेक्स्ट इक्वेशनमध्ये काय करणार की नाव द लॉग H+ला तुम्ही काय म्हणणार की pH म्हणू शकता, ठीक आहे. सिम्युलरली तुम्ही त्याला मायनस लॉग Kला पण तुम्ही काय देणार आहे PK देणार आहे. हे जस्ट कॉन्स्टंट तुम्ही जस्ट हे काय टाकतो आपण व्हॅल्यू टाकतो ना त्या प्रकारे, ठीक आहे. कन्फ्युजन व्हायचं कारण नाही आहे. मायनस लॉग H+ला तुम्ही काय घेतलं आहे pH घेतला आणि वी कॅन राईट तुम्ही द मायनस लॉग Kची काय व्हॅल्यू टाकणार आहे PK व्हॅल्यू टाकणार आहे, ती फक्त काय करणार आहे ह्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे इक्वेशनमध्ये टाकणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय होणार pH, आता तुम्हीच बोलले की लॉग H+ तुम्ही pH घेतला आहे, अंडरस्टँड, आणि लॉग Kची व्हॅल्यू काय घेतली तुम्ही PK घेतली, म्हणजे इक्वल टू PK इथपर्यंत आले. मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट, अंडरस्टँड, इथपर्यंत समजलं तुम्हाला. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार मग सिम्पल वी कॅन राईट, तुम्ही फक्त काय करणार आहे pH इक्वल टू PK प्लस लॉग ऑफ साल्ट अपॉन ॲसिड. आता तुम्ही म्हणणार की हे प्लस कुठून आलं, आता मायनसपर्यंत आपण ठीक होतं, ठीक आहे ना. फक्त तुम्ही काय केलं आहे ॲसिडचा जो तुमचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड होता तो आपण काय केलं आहे त्याची जागा चेंज केली आहे, ठीक आहे. ह्या प्रकारे तुम्ही वरती ॲसिड लिहिला आहे खाली सॉल्ट लिहिला आहे. आता आपण काय करणार जेव्हा पॉझिटिव्ह होणार त्या कारण सॉल्टवरती लिहिणार आणि ॲसिड तुम्ही खाल्ला. हे जस्ट इक्वेशन आहे, मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, ठीक आहे. इथपर्यंत आय थिंक कोणाला कन्फ्युजन नसेल. आणि जर हो व्हिडिओ जर हेल्प वाटलं तर लाईक करायला विसरू नका. आपण नेक्स्ट टॉपिकला बफर ॲक्शन बघणार आहे, ठीक आहे. जर बेसिक पार्ट आहेत हे इझिली लक्षात येतील, ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.